नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती कोसळणाऱ्या, धडामकन कोसळणाऱ्या रुपया संदर्भात. तुम्ही म्हणाल रुपया कोसळला म्हणजे काय झालं, तर रुपयाची एक किंमत असते आंतरराष्ट्रीय बाजारातील. डॉलरच्या तुलनेत रुपया किती खर्च होतो. जर तुम्हाला अमेरिकन डॉलर एक विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला आता 90 रुपये द्यावे लागणार आहे. या अगोदर साधारण 84 रुपये, 85, 86 अशा स्वरूपात होता. 10 वर्षापूर्वी हीच किंमत साधारण 64 ते 68 रुपयापर्यंतची होती. सातत्यानं रुपया कोसळतोय आणि साधारण 4.5% रुपया फक्त एका वर्षात जो रेकॉर्ड स्वरूपामध्ये कोसळला आहे. आतापर्यंतचं सर्वात जास्त अवमूल्यन जर कोणत्या करन्सीचं आपल्याला होताना पाहायला मिळालं तर ते रुपयाचे होत आहे, कारण या वर्षभरात रुपया खूप मोठ्या प्रमाणावर कोसळला आहे. दुसरी गोष्ट, हे का होतं, तर हे होतं यासाठी कारण आपली निर्यात कमी असते, आयात जास्त असते. आपण जो माल पाठवतो त्यातून येणारा रुपया जो असतो तो आपल्याला जे आयात करायचंय त्याला पुरा पडत नाही. आपल्याला 90% तेल म्हणजे पेट्रोलियम पदार्थ हे आयात करावे लागतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रुपया लागतो. त्यासाठी आपल्याला रुपये खरेदी करावे लागतात. मागणी वाढली की किंमत वाढत जाते. इतकंच नाही, आपण सोनं खूप मोठ्या प्रमाणावर आयात करतोय, त्याच्यामुळे रुपयाची किंमत सातत्यानं वाढत जाते. हे दोन कारणं झाली. पण याच्याच बरोबर भारत सरकारवर IMF चं असलेलं कर्ज, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा इतर संस्थांचं जे कर्ज आहे ते सातत्यानं वाढतंय. भारतावर कर्ज ज्या वेळेला वाढायला लागतं त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेचा विश्वास कमी व्हायला लागतो आणि त्यातून मग गुंतवणूकदार येणं कमी होतं. इतकंच नाही, तर शेअर बाजारामध्ये जो गुंतवणूकदार आलेला आहे तोही पैसा काढून घेतोय. ज्यावेळेला तो पैसा काढून घेतो त्यावेळेला जाताना तो रुपयात नाही, तो जाताना डॉलरमध्ये पैसा घेऊन जातो आणि तिथेही मग डॉलरची मागणी वाढते आणि रुपया अवमूल्यन होत जातो आणि म्हणून रुपया सातत्यानं पडतोय. पण याचे परिणाम काय होतील? याचे परिणाम म्हणजे येत्या काळामध्ये पेट्रोल दर महागतील. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की इतर सर्व महागाई दर वाढताना पाहायला मिळते आणि महागाई वाढली तर सरकारवर दबाव वाढतो, लोकांना पगार कमी पडायला लागतो आणि मग त्यातून अस्वस्थता तयार होते. अस्वस्थता कमी करण्यासाठी मग सरकार कधी कर कमी करतं तर कधी व्याज कमी करतं आणि RBI जास्तीत जास्त लिक्विडिटी बाजारात टाकतं, म्हणजे पैसा बाजारात टाकतं. पण असं असलं तरीही रुपयाला सावरणं सहज शक्य होईल असं दिसत नाही आणि त्याचा दबाव निश्चितपणे सरकारवर पुढच्या काळात राहील. आज इतकंच. धन्यवाद.